इच्छेत व फासात व मूर्खपणाच्या बाधत इच्छांमध्ये पडतात. त्या इच्छा माणसास विध्वंसास व नाशात बुडवतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येकांनी विश्वासापासून भडकले आहेत आणि त्यांनी आपणास फार खेदांनी भोसकून घेतले आहे. प्रभू तुझ्या समोर स्वतःला आम्ही सादर करत आहोत आणि तुझ्या वचनाला जो आदर द्यायचा आहे त्या जीवन तुझ्या वचनाच्या द्वारे स्वातंत्र्य होऊ दे प्रभू. कारण की जगामध्ये प्रभू मनुष्य आज खूप संकटामध्ये आहे, परंतु ज्याच्याकडे तुझं वचन आहे तो आज आनंदी आहे. कारण की तुझं वचन आनंद देते. तुझं वचन प्रभू त्या मधाच्या मावळाच्या त्या मधापेक्षा बी ते स्वादिष्ट आहे. सोन्या चांदीपेक्षा बी हिऱ्या मोत्यापेक्षा बी ते मूल्यवान आहे. आणि तुझं वचन आज जे वाचलं गेलं आहे प्रभू, आमची कल्पना आमचे विचार जोडते आणि तुझ्या विचारांच्या द्वारे प्रभू तुझ्याच द्वारे याचा उलगडा होऊ दे प्रभू. तू या वचनाचा उलगडा कर. मनुष्याला अधिकार नाही प्रभू की मनुष्याने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा प्रभू. मनुष्याला अधिकार नाही की प्रभू वचनाचा उलगडा करावा. उलगडा करणं हे तुझ्या हातामध्ये आहे. म्हणून प्रभू परमेश्वरा तो प्रधान दूत याच्या हातामध्ये दुधारी तलवार आहे. जो मेमना घात केला गेला आहे प्रभू, ती बंद पुस्तक खोलण्याचा अधिकार फक्त त्या मेमनेला आहे आणि त्या कोकऱ्याला आहे. तो कोकरोच आपलं रक्त सांडून हे पुस्तक खोलतो बापा. म्हणून प्रभू परमेश्वरा आज जे वचन आमच्या पासून लपलेलं आहे ते आज तुझ्या प्रभू सामर्थ्य हाताने ते तू खोललं गेलं आहे. त्याचा उलगडा आज तुझ्या शब्दाद्वारे होऊ दे प्रभू. हे जीवन जे संकटामध्ये फसलेलं आहे त्याला स्वतंत्र कर. दुष्टाने जे आत्मे जकडून ठेवलेले आहे, बांधून ठेवलेले आहे, येशू तुझ्या वचनाच्या द्वारे स्वतंत्र होऊ दे प्रभू. कारण की जगामध्ये संकट आहे आणि हे संकट दुष्टाद्वारे येऊन मनुष्याला पिळून टाकते. विश्वासापासून दूर घेऊन प्रभू परमेश्वरा ते इतके देवापासून दूर जातात, ते भडकले जातात प्रभू. आणि बाबा आज आत्मा तुझ्या पाशी आलेला आहे. तुझ्या वचनाच्या द्वारे तू स्वतंत्र कर. कृपा अनुग्रह कर प्रभू. वाचलेलं वचन आशीर्वादित कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो. आमेन. Praise the Lord. बसिया. Praise the Lord सर्वांना. आपल्यामध्ये जो एक एक्स्ट्रा जो आलेला आहे तो आपला प्रभू आहे. तो दिसत नाही आणि विश्वासच आपला असा आहे की तो दिसत नाही परंतु तो आहे. आणि त्याची भक्ती करणाऱ्यांनी अशी भक्ती करावी की तो आहे असा विश्वास धरून त्याची भक्ती करावी. आणि म्हणून जो प्रभू दिसत नाही आणि न दिसणाऱ्या प्रभूची आपण आराधना करत आहोत तर साहजिकच आहे की त्याची भक्ती आपण आत्म्याने आणि खरेपणाने करावी. कारण की तो सर्वत्र आहे. तो सर्वव्यापी प्रभू आहे. बघा, ज्यावेळेस नवीन विवाह होतो आणि पती पत्नी मंडपामध्ये बसतात आणि एकमेकाला ते भरवतात, चारतात आणि मग त्यांचं फोटो शूटिंग चालते. त्याच्या आधी काही दिवस एकमेकांसंग ते बोलत राहतात, त्यांचा वार्तालाप होतो. एक वेळ येते की ते मंडपामध्ये असतात, त्यावेळेस ते वधू आणि वर बनले जातात. परंतु जसं एक काळ जातो, 5 महिने 6 महिने वर्ष लोटतो, त्या दोघांचाही स्वभाव आपोआप बाहेर यायला सुरुवात होते. परंतु तो स्वभाव जर लग्नाच्या आधी जर बाहेर आला तर विवाह होणं मुश्किल आहे. म्हणून पुरुष बी स्वतःला शांत ठेवतो आणि स्त्री बी स्वतःला इतकी शांत ठेवते की बाबा पुढे गडबडी व्हायला नको. म्हणजे जो स्वभाव आहे पती पत्नीचा स्वभाव, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, प्रभूने बनवलेला आहे, सगळ्यांना वेगवेगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु कुठेतरी मनुष्यामध्ये काहीतरी भेदभाव, कुठेतरी कपटपणा, काहीतरी मनुष्यामध्ये दिसतेच. कारण की मनुष्यामध्ये पाप जडलेलं आहे आणि हे पापाचा अंत कधी होणार ठाऊक नाही, परंतु एक दिवस अंत होणार आहे हे बायबल मध्ये लिहिलेलं आहे. बघा, पापाचा अंत झालेला नाही
नाही दुष्ट नाश झालेला आहे. पाप आजपर्यंत तुमचा पिछा करत आहे, ते माझे बी पिछा करत आहे. परंतु एक दिवस पापाचा अंत होणार आहे, परंतु त्या दिवसापर्यंत आपल्याला विश्वास योग्य राहायचा आहे. हालेलुया. काय असं तुम्हाला वाटतं की तुम्ही बाप्तिस्मा घेतला आणि पाप नाही केले? कधीच होणार नाही. तुम्ही बाप्तिस्मा घेतला, तुमच्याकडून मिस्टेक होत आहे, चुका होत आहेत, परंतु मेघना त्या ठिकाणी स्वर्गात विराजमान आहे. बायबल मध्ये असं लिहिलं आहे की तो सिंहासनाच्या उजव्या बाजूला आहे. कशासाठी? की तो रोज तुमच्यासाठी माझ्यासाठी विनंती करत आहे की हा माझं लेकरू आहे, चुकलंय परंतु ते माझं लेकरू आहे. इकडून दुष्ट म्हणत आहे, बघ त्याला मी पाडलं, बघ तो पापामध्ये पडला, बघ तो पापात पडलेला आहे, आता याचा नाश होणार आहे. परंतु प्रभू म्हणतो हे माझं निवडलेलं बीज आहे, याच्यासाठी मी रक्त सांडलेलं आहे. आणि म्हणून ते व्यवस्थेनुसार आपलं रक्त घेऊन तो परम पवित्र स्थानामध्ये गेला. हालेलुया. आणि एकदाच त्यांनी प्रवेश केलेला आहे. आता पुन्हा हा परत वधस्तंभावर ठेवला जाणार नाही. एकदाच त्यांनी पापाची मुक्ती केलेली आहे. आणि म्हणून जसं हे पती पत्नीचं नातं आहे, एक वेळ येते की ते खूप सुंदर नात्यामध्ये चालतात. पती पत्नीचं खूप एकमेक प्रेम असते. जसे नवीन लग्न होते, घरामध्ये आल्यानंतर सर्व तिचं आदर स्वागत करतात. हिंदू पद्धतीनुसार बघितलं तर तिथं एक आठवा ठेवतात, त्याच्यामध्ये तांदूळ ठेवतात, सजवलेले असते. का? कारण की लक्ष्मी घरामध्ये येत आहे. आणि मग तिचं स्वागत कसं करायचं आहे? तिचं स्वागत एकदम आनंदाने, हर्षाने करायचं आहे. परंतु काही दिवसांनी तीच लक्ष्मी भक्ष्मी बनून जाते. ती आणि पत्नी याचं नातं अतूट नातं आहे. परंतु यामध्ये येणारे नाते संबंध हे जुडणं आणि टिकवणं खूप गरजेचं आहे. कारण की एक स्त्री असते, तिच्यामध्ये क्षणामध्ये काहीतरी परिवर्तन होऊन जातं. ती पर घरची असते, ज्यावेळेस ती घरात असते ती कोणाची तरी मुलगी असते. जशी ती मंडपात येते तर ती एक त्याला म्हणू शकतो आपण की जसं की वर आहे आणि वराच्या बाजूला पत्नी आहे. परंतु जशी ते घरी असते तर ती मुलगी असते, मंडपात आल्यानंतर काय बनते? आणि ज्यावेळेस ती घरी जाते तर नाही, ज्यावेळेस मंडपात असते ती होते, परंतु ज्यावेळेस ती घरी येते ती पत्नी बनते. म्हणजे तीन परिवर्तन बघा तिच्यामध्ये कसे होतात. जसंही त्याचं सांसारिक जीवन चालत राहते, ते काही दिवसांनी आई बनते. क्षणामध्ये तिचं जीवन कसं परिवर्तन होऊन जाते. मी शारीरिक सांगतोय, तुम्ही आध्यात्मिक घ्या. की जसं प्रभूने आपल्याला निवडलंय तर आपल्यामध्ये क्षणोक्षणी बदलाव होणं गरजेचं आहे. एक वेळेस आपण लेकर होतो, दूध पिणारे होतो, परंतु आज आपण प्रौढ बनलं पाहिजे. काय आम्ही बोलतो? जसंही तुम्ही प्रौढ बनताय, जसं की तुम्ही बघा मंडपामध्ये पती पत्नी एकमेकाला भरवतात, आहे ना. नवीन लग्न होते, घरात आल्यानंतर एकाच ताटात जेवतात. परंतु काही दिवसांनी तेच दोन ताट बनतात. काही दिवसांनी एकमेकाला नाही, मग ती आधी जेवणार, तो नंतर जेवणार. ते तिकडे असतं, ती घरी असते, ती बाहेर असते. परंतु नवीन ज्यावेळेस असते त्यावेळेस खूप एकमेकावरती प्रेम असते. पती पत्नीला भरवतो, प्रेमाने बोलतो. परंतु जसंही काही वेळ येतो तर दोघांचे स्वभाव चेंज होतात. स्वतःचा स्वभाव बाहेर आल्यानंतर एकमेकाला न समजल्यामुळे तेच पती पत्नी कोर्टामध्ये दिसतात. तेच पती पत्नी ती तिच्या माहेरी आहे, तर पती इकडं आपल्या घरी आहे. काहीतरी कुठेतरी तुटवडा होतो, एकमेकाचे स्वभाव एकमेकाला जमत नाही, तर डिवोर्सचं प्रमाण वाढते, तलाकचं प्रमाण वाढते. म्हणून पती आणि पत्नी एकमेकाला जर समजून घेतलं नाही तर कुठेतरी ही फॅमिलीचा तुटवडा होतो. तसंच आहे, जर तुम्ही प्रभूला ओळखलं नाही तर कुठेतरी प्रभूच आणि तुमचा तुटवडा आहे. प्रभूला न ओळखून त्याची आराधना करणं आणि त्याला ओळखून त्याची आराधना करणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. काय आम्हाला बोलताय? ओळखून त्याची आराधना करणं म्हणजे त्याला आवडणारी आराधना आहे, आणि न ओळखून त्याला आराधना करणं फक्त आराधना आहे. आणि म्हणून पहिलं तिमोथी त्याचा 6वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये लिहिलंय,
पहिले दिले ते 6 अध्याय आणि 3 वचन वाचू. पहिलं तिमोथेचं पुस्तक त्याचं 6 अध्याय आणि त्याचं 3 वचन, ज्यामध्ये मी आजचा विषय निवडले. जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो हो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवचने की व सुभक्तीनुसार जे शिक्षण सुभक्ती, बघा, सुभक्ती याने चांगली भक्ती, भक्ती आणि भक्ती आहे, परंतु त्यामध्ये सुभक्ती बी आहे, भक्ती बी आहे. सुभक्ती करणाऱ्या मनुष्याला तुम्ही बघा, त्याचं वचन वचनानुसार असते, तो देवाला सुभक्ती चढवतो. भक्ती करणाऱ्या मनुष्याचं जीवन तुम्ही बघा, तो आराधनेमध्ये दिसेल, वचनामध्ये गायब दिसेल, वचनाचं तुम्हाला कुठेही सापडणार. नंतर परत त्याला बघा की तो डायरेक्ट तुम्हाला शेवटच्या आराधनेमध्ये दिसेल, शेवटचा आशीर्वाद घ्यायला. ही भक्ती आहे. तोच व्यक्ती जो भक्ती करतो त्या व्यक्तीला तुम्ही बघा, ज्यावेळेस तो जगी जीवन जगत असतो, तो तंबाखू खाणार, दारू पिणार, सिगरेट पिणार, चर्च मध्ये येऊन हालेलुया प्रेज लॉर्ड करणार, ही भक्ती आहे. म्हणून बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे की सुभक्तीस जुळणारं जीवन आपलं असलं पाहिजे. या ठिकाणी काय लिहिलं, 3 वचन वाचतो. सुभक्तीस अनुसरणारी शिकवण या संमती देत नाही. बरोबर का? जर कोणी अन्य मत शिकवतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची शुद्ध वचने आणि सुभक्तीस अनुसरणारी शिकवण या संमती देत नाही, तर तो गर्वाने फुगलेला आहे. तो काय करतो, जर कोणी अन्य मत शिकवतो आणि ते मत जर सुभक्तीस मिळत नाही, तर तो गर्वाने फुगलेला आहे. आणि अशा मनुष्यापासून बायबल सांगते दूर राहा. आणि त्याला भक्ती एक आहे, आराधना देवाला ओळखून करणं एक वेगळी गोष्ट आहे. प्रभूच्या आराधनेमध्ये वन गॉडचं रिव्हेलेशन आहे. प्रत्येक गाणं हे प्रभू येशूच्या नावात आहे. बघा, बिगर येशूच्या नावात कोणतंच गाणं नाही. दाखवा मला कोणतंही गाणं. प्रत्येक गाण्यामध्ये येशू आहे, प्रत्येक आराधनेमध्ये येशूचं नाव आहे. भक्ती येशूच्या नावात आहे, परंतु शिकवण 3 देवामध्ये वाटली गेली, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. आराधनाच तुम्हाला सांगते की देव एक आहे, परंतु तुमचं जीवन जे तुम्ही विचार केलेला आहे तिथंच गडबड झाली की तुम्ही मानताय देव एक नाही, देव 3 आहे. भक्ती करताना एका देवाची भक्ती करताय. म्हणून पौल म्हणतो, आज बायबल त्याला मान्यता देते आणि बायबल त्यालाच म्हणते की हे माझे निवडलेले लोक आहेत की ज्यांच्याकडे एक देवाचे प्रगटीकरण आहे. परंतु जे 3 देवाला मानतात ते लोक दूर राहिलं, दूर राहा. आणि बायबल मध्ये असे पुढे लिहिलेलं आहे की ते गर्वाने फुगलेले आहेत. बघा त्या ठिकाणी वाचा 4 वचन. तर तो गर्वाने फुगलेला आहे, त्याला काही कळत नाही. पहिला तो गर्वाने फुगलाय आणि त्याला काही काय होत नाही, कळत नाही. म्हणजे ज्याला काही कळत नाही तो कोण आहे, ज्याला काही समजत नाही तो कोण आहे, कोण कोण वाटतं तुम्हाला की ज्याला आपण काय बोललो त्याला काहीच ऍक्शन करता येत नाही, मती मंद. काय म्हणतात, मती काय, मती मंद म्हणजे त्याची मती काम करत नाही, त्याची बुद्धी काम करत नाही, असा तो व्यक्ती. आणि अशा मतिमंद व्यक्तीला जर तुम्ही काही करायला हवं, त्याला काही समजत नाही ना, त्याची हालचाल होत नाही, त्याचे हात हालत नाहीये, त्याची बुद्धी काम करत नाही, त्याचे डोळे काम करत नाही. आणि अशा लोकांपासून बायबल सांगते, बघा पुढे वाचा, तो फुगलेला आहे, त्याला काही समजत नाही, तो केवळ काय करतो, तो वादविवाद व शब्दयुद्ध यांमुळे वेडा बनला आहे. यांपासून केवा, कलह, अपशब्द, दुसऱ्यांविषयीचे दुष्ट संशय ही उत्पन्न होतात.
मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या, भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी बघा या ठिकाणी असं आहे की जो व्यक्ती काय करतो, दुर्भाषण करतो, स्वतःपेक्षा दुसऱ्याला तुच्छ लेखतो, भांडणं करतो, आणि असं लिहिलं त्या ठिकाणी की त्याला काही समजत नाही, तो केवळ वाद व शब्द भांडण याविषयी वेडा आहे का? केवळ वाद व शब्द भांडण याविषयी तो वेडा आहे. म्हणजे शब्द तर्क वितर्क करणार आणि नेहमी स्वतःला म्हटणारा की मी चांगला आहे आणि माझ्या समोर जे आहे ते सगळे वेडे आहेत. युट्यूब खोला आणि बघा, हे शब्द भांडण करणारे खूप उठलेले आहेत. यावेळेस तर आळा चाललेला आहे, तो तसा तो तसा तो असा तो डिफरंट आहे. भक्ती करणारा जेव्हा तो सुभक्ती करतो तर सुभक्ती तोच व्यक्ती करू शकतो जो वचनानुसार स्वतःला त्यांनी निर्मळ केलेला आहे. भक्ती तर सर्वच करतात, परंतु सुभक्ती तोच करू शकतो की जो प्रभूच्या वचनानुसार आपलं जीवन जगतो. नाहीतर भक्ती एका बाजूला आहे आणि सुभक्ती एका बाजूला आहे. 2 तिमोथी 3 अध्याय 12 वचनात दिले. 2 तिमोथी 3 अध्याय 12 वचन. ख्रिस्त येशू मध्ये सुभक्तीने आयुष्यक्रम करावयाचे पाहता तो सर्वांचा छळ होईल. काय होईल? सुभक्ती करणाऱ्या सर्वांचा छळ होईल. परंतु आज हा संदेश आज मंडळीमधून नाही आहे. आज मंडळीमध्ये आज संदेश चालू आहे की प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल, प्रभू तुम्हाला बंगला देईल, गाडी देईल, प्रभू तुम्हाला भरभराटीत नेईल, प्रभू तुमचे कर्ज माफ करेल. तुम्ही कर्जात आहात तर प्रभू तुमचे कर्ज मुक्त करेल, कारण की प्रभूने मोठी बँक बोलवून ठेवली आहे. तर त्याच्या अकाउंट मधून तुमच्या अकाउंट मध्ये पाहिजे. म्हणजे सुभक्तीला मोड भक्तीचं मिळालं. आणि ही भक्ती अशी भक्ती आहे की ती म्हणते की आमचा प्रभू आमच्या अकाउंट मध्ये पैसे टाकेल. तो म्हणते तुम्हाला काम करायची गरज नाही. जो कष्ट करतो ते म्हणते याच्यावरती खूप मोठा शाप आहे. जो मेहनत करतो, तो घाम गाळतो, लोक त्याला म्हणतात की हा शापित आहे. परंतु बायबल काय सांगते माहिती आहे का? जो दरिद्र आहे, जो खाली पडलेला आहे, बायबल त्याला उचलून राजाच्या पंक्तीस बसवतो. याने देवाचं शुभवर्तमान हे मनुष्याच्या विचाराच्या परे की बायबल हे आत्मिक धनाविषयी सांगते आणि मनुष्याने ते शारीरिक धन उचलते. प्रभू तुम्हाला शारीरिकरित्या कधीच धनवान बनवत नाही. प्रभू तुम्हाला आध्यात्मिकरित्या धनवान बनवतो. आणि जसं तुम्ही आध्यात्मिकरित्या धनवान बनवता तर बायबल मध्ये असे लिहिले हे जगातलं धन तुमच्या मागे येते. न्याय पण मिळवण्या झटा म्हणजे हे सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि आज प्रचार चाललेला आहे. तुम्ही कर्जात आहात का? प्रार्थना लिहा, पास्टर कडून प्रार्थना करून घ्या, देव तुम्हाला कर्जातून मुक्त करेल. भावांनो बहिणींनो, हे कर्ज तर आज ना उद्या मिटणार आहे, परंतु पापाचं कर्ज कधी मिटणार? आज मनुष्य फक्त ह्या कर्जाकडे बघत आहे की मी याच्याकडून पैसे घेतलेत आणि मी त्याला कधी पैसे देईल. आणि मग ते पैसे कमवण्याच्या मागे इतका तो लागलेला आहे की त्याला संडेची आराधना बी दिसेना, त्याला इतर देवाच्या चरणी बसायला बी दिसेना. त्याला फक्त पैसा कमवायचा आहे, ज्याच्याकडून मी घेतलाय त्याला तो परत द्यायचा आहे. या मग माझं जीवन चांगलं लक्झरी जीवन असलं पाहिजे, माझ्या घरात चांगल्या चांगल्या वस्तू असल्या पाहिजे. इतकं कठीण आहे म्हणजे जीवन त्यांनी स्वतःच करून घेतलेलं आहे की काम काम काम, फक्त काम आणि फक्त पैसा, याच्याच मागे मनुष्य आज लागलेला आहे. आणि आज मनुष्याचं जीवन तुम्ही बघा की तो फक्त पैशाच्या मागे लागलेला आहे. आणि म्हणून बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे की जे सुभक्तीने आयुष्यक्रम आपलं व्यतीत करतात तर त्या सर्वांचा काय होईल? छळ होईल. आता तो छळ सहन करण्याची कुवत आपल्यामध्ये असली पाहिजे. जर आपल्याला आशीर्वाद नाहीये,
जरी आपण आज दरिद्र आहोत, आपल्याकडे धन नाहीये, पाहिजे तसं मुबलक पैसा आपल्याकडे नाहीये, तरी आपण ख्रिस्तामध्ये आनंद केला पाहिजे, कारण की तो धनवान असता तरी ते बनला. बघा, माझा प्रभू कधीही अशा ठिकाणी जन्मला नाही की ज्या ठिकाणी सोनं चांदी आणि राजाचा वाडा आहे. नाही, प्रभूंनी जन्म एका गवानीमध्ये घेतला. माझा प्रभू धनवान असता दरिद्र बनला का? कारण की तुम्हाला आणि मला त्याने धनवान बनवावं. आता याचा प्रचार हा शारीरिक धनवान नाहीये. प्रभू तुम्हाला बायबल मध्ये लिहिलाय, मग प्रगटीकरणाचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय कोणत्या धनाविषयी बायबल सांगते बघा. प्रगटीकरणाचं पुस्तक त्याचं नाव आहे 3रा अध्याय 8 वचन बघा. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यास येऊ नये म्हणून नेसावया शुभ्र वस्त्र विकत घे आणि तुला दृष्टी यावी म्हणून मी तुला मसलत देतो की तू धनवान व्हावे म्हणून अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. परंतु याच्या आधी 17 वचन वाचा, मग तुम्हाला कळेल. 17 वचन मी श्रीमंत आहे, मी धन मिळवलेले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतो, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहे, हे तुला कळत नाही. तो ही मंडळी म्हणत आहे मी धनवान आहे, मला कशाची ही गरज नाही. तो म्हणतो परमेश्वराच्या वचनाला दर्शवते. धनाचा साठा. एक व्यक्ती आहे की ज्याला कळाले की या शेतीमध्ये खूप धन आहे, तर त्यांनी ती पूर्ण शेती विकत घेतली असं प्रभूने दृष्टांत दिला. आणि मग त्यांनी काय केलं, ते खोदलं आणि ज्यावेळेस ते धन त्याला मिळाले तर त्याला खूप आनंद झाला. आणि ते धन कोणतं आहे? ते प्रभू आहे. की जो एका ठिकाणी आहे तो प्रभू त्याला मिळाला, हे धन आहे. आणि हे धन ज्याला मिळते तो आशीर्वादित आहे. भक्ती आणि सुभक्ती यामध्ये बघा, 2 मनुष्य आहेत की जे भक्ती करण्यासाठी चर्च मध्ये येतात. आणि मग ते शुभ वर्तमानामध्ये असं वाटतंय, ज्यावेळेस ते चर्च मध्ये येतात तर तो एक जण म्हणतो की प्रभू मी तर दान देतो, दशांश देतो, आराधना करतो, उपवास करतो, प्रार्थना करतो, मी याच्यासारखा नाही प्रभू, मी तर पवित्र जीवन जगणार आहे. मध्ये असेल प्रभू त्या 2 व्यक्तींविषयी दृष्टांत सांगतो. आणखी आपण न्यायी आहोत असा स्वतःविषयी भरोसा धरून जे इतरांना तुच्छ मानित होते अशा कित्येकांना त्याने हात आखला सांगितला. 2 मनुष्य प्रार्थना करायला वर देवळात गेले, एक परुषी आणि दुसरा जकातदार. पुरुषाने उभे राहून आपल्याशीच अशी प्रार्थना केली,
हे देवा मी तुझे उपकार मानतो, कारण इतर माणसे जे लुटारू, अन्यायी, बेविचारी यांच्यासारखा मी नाही. आठवड्यातून मी 2दा उपवास करतो. जे काही मला मिळते त्या सर्वांचा 10वा भाग देतो. जकातदार तर उभा राहून वर आकाशाकडे डोळे लावायला देखील धजेना, पण तो आपल्या उरावर मारून घेऊन हे देवा मग पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो, हा त्या दुसऱ्या न्यायी ठरून आपल्या घरी उतरून गेला, कारण जो कोणी आपल्याला उंच करतो तो नीच केला जाईल. 2 भक्ती करणारे मनुष्य या ठिकाणी तुम्हाला दिसतात. एक भक्ती करणारा माणूस दुसऱ्यावर दोष लावत आहे, म्हणजे याच्यासारखा मी नाही, कारण की मी पवित्र जीवन जगणारा आहे, भक्ती करणारा मनुष्य आहे. आणि तो आपलीच प्रार्थना प्रभूला सादर करू लागला, म्हणू लागला, प्रभू मी खूप पवित्र आहे, मी याच्यासारखा नाही आहे प्रभू. आणि ज्यावेळेस तो दुसरा व्यक्ती प्रार्थना करतोय, तर बायबल मध्ये असं लिहिलं आहे की तो स्वर्गाकडे दृष्टी करण्यास बी स्वतःला योग्य समजला नाही, तर त्याने स्वतःला कबूल केले की प्रभू मी पापी आहे. आणि तो थरथर कापून ज्यावेळेस प्रेर करून तो घरी गेला, तर बायबल सांगते या दोघांपैकी तो व्यक्ती ज्याने आपले पाप कबूल केले तो धर्मी ठरला. दोघेही आराधना करणारे आहेत, परंतु खरी आराधना करणारा हा मनुष्य आहे ज्याने आपले पाप कबूल केले. परंतु हा मनुष्य जो दोष लावत होता, जो शुभ्र वस्त्र घालून, सुंदर वस्त्र घालून जो चर्च मध्ये आला होता, तो मान्यता प्राप्त होता, मनुष्यामध्ये त्याचा गौरव होता, मनुष्य त्याची वाहवा करणार होता, कारण की तो धनाढ्य होता, दान दशम देणार होता. परंतु दीन दरिद्र याच्याकडे काहीच नव्हते, दान देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीये. परंतु बायबल सांगते हा जो व्यक्ती चर्च मधून ज्यावेळेस बाहेर गेला तर धर्मी ठरून गेला. म्हणून भक्ती आणि सुभक्तीमध्ये फरक आहे. जो व्यक्ती वचनानुसार देवाला भक्ती चढवतो, ती भक्ती देवाला आवडते, ती संतोषकारक भक्ती असते. पहिले तरी उत्पत्तीमध्ये जा, त्याचा उलगडा उत्पत्तीमध्ये होतो. 2 भाऊ होते, एकाच देवाची आराधना करणारे होते, एकाच देवाची ओळख ठेवणारे होते. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस दोघेही प्रभूची आराधना करत आहेत, तर बायबल मध्ये असलेलं देवाने हाबलाची भक्ती कबूल केली आणि हाबिलाला बी त्याने ग्रहण केले असं दिलं. बघा उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 'उत्पत्तीचं पुस्तक आणि 4था अध्याय 4 आदामाने आपली बायको आणि हाबेल यांनीही आपल्या कळपातल्या प्रथम जन्मलेल्यातून आणि त्यातल्या पुष्टातून अर्पण आणले. आणि यहोवाने हाबेलाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले, पण त्याने कायनाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले नाही. तेव्हा कायनाला फार राग आला व त्याचे तोंड उतरले. कसे कोणाला? यहोवाने हाबेलाला आणि त्याच्या अर्पणाला मान्य केले. आज मनुष्य म्हणते की प्रभू माझं अर्पण मान्य कर, प्रभू माझं अर्पण मान्य कर. प्रभूला अर्पण नाही पाहिजे, पहिलं तू पाहिजे, नंतर तुझं अर्पण तू घेऊन ये, असं बायबल मध्ये लिहिलं आहे. कारण की मनुष्याचं जीवन हे फक्त तो अर्पण देण्यासाठी तो चर्चला येतोय. बायबल सांगते तुझं हप्ताभरचं जीवन मला पाहिजे. आपलं फक्त संडेचं जीवन प्रभूला अर्पण आहे, परंतु सोमवार ते शनिवार पर्यंतचं जीवन हे सांसारिक जीवन आहे. सोमवार ते शनिवारचं जीवन हे आपलं सांसारिक जीवन आहे. ना भक्ती आहे, ना प्रार्थना आहे, ना कौटुंबिक प्रार्थना आहे, ना कुटुंबामध्ये बसून प्रार्थना आहे. हे सर्व विस्कळीतपणा झालेलं आहे. आणि म्हणून बायबल सांगते की प्रथम मला तू पाहिजे, मग तुझी भेट मी कबूल करेल. प्रथम तुझी भेट तू मला आवडतास आहे. म्हणून बायबल मध्ये तो म्हणताय की मी हाबिलाला आणि त्याच्या बेटाला मी कबूल केले. मग कायनाला का नाही केले? तो बी भक्तीच करत होता, तोही अर्पण घेऊन आला होता. हा बी मनुष्य आहे, परंतु आराधना करणं, देवाला भक्ती चढवणं यामध्ये डिफरंट आहे. की मनुष्य आपलं जीवन भक्तीनुसार व्यतीत करत आहे का, तर त्याचीच भेट परमेश्वर ग्रहण करतो. काय आमेन बोलताय? जर तुमचं जीवन वचनानुसार नाही, तुमची भक्ती किती काही असू द्या, किती काही आरडाओरडा त्या भक्तीमध्ये असू द्या, ती भक्ती ग्रहण योग्य नाही.
जशी तुम्ही जितकी नम्रतेने देवाला भक्ती चढवताय ती भक्ती देवाला ग्रहण योग्य आहे. ज्यावेळेस आपण देवाची आराधना करतो त्या आराधनेमध्ये ते आराधनेचे शब्द ज्यावेळेस आपल्या हृदयाला टच होतात तर तुम्ही त्यामध्ये म्हटलं पाहिजे प्रेज लॉर्ड, हालेलुया, कारण की ते शब्द प्रभूच्या वचनाला मॅच होत आहेत. परंतु आज मनुष्याने इतकं स्वतःला शांत केलं आहे की त्याच्या मुखातून हालेलुया आणि प्रेज लॉर्ड निघणं देखील मुश्किल झालं आहे, की त्याचे तोंड बंद झालेलं आहे. परंतु प्रभू बायबल सांगते की तू माझं मुख खोल प्रभू, यानी मुख बंद आहे. जेव्हा ते मुख खोलते तर बायबल सांगते की प्रभू त्या मुखामध्ये त्याचे वचन भरतो. काय आमेन बोलताय? चिमणी पाखराचं उदाहरण घ्या तुम्ही. बघा, ज्या वेळेस ते चिमणीचं पिल्लू जे असतं ते भुकेलं असतं आणि जे पाखरू असतं ते फिरते, आपलं पोट भरते आणि ज्या वेळेस अन्न घेऊन यायचं आपल्या तोंडात ते घेऊन येते आणि मग ते आपल्या तोंडातून काढून तिच्या तोंडात ते भरते. आणि ते भुकेलं जे पिल्लू असतं ना, ते भुकेलं पिल्लू ते कधी ती आईची वाट बघत असतं की मी कधी ते अन्न खाईल. आमेन बोलते. आज आपण सगळे भुकेले आहोत, अन्न माझ्या प्रभूच्या हातामध्ये आहे. तुम्ही तोंड उघडा, प्रभू ते भरेल. हालेलुया. तुम्ही जोपर्यंत रिस्पॉन्स देत नाही प्रभू तुम्हाला भरणार नाही. तुम्ही रिस्पॉन्स द्या, प्रभू तुम्हाला भरेल. इतकाही शांत बसू नका की तुम्हाला सांगावं लागेल की बोला. हालेलुया. जसंही शब्द तुमच्या कानावरती पडतात तुम्ही प्रभूला रिस्पॉन्स द्या. हालेलुया. आमेन बोललं म्हणजे तुम्ही मला आमेन बोलत नाही, तुम्ही प्रभूच्या वचनाला आमेन बोलताय. तुम्ही हालेलुया बोलताय, पास्टरला बोलत नाही, प्रभूला म्हणताय. हालेलुयाचा अर्थ काय? प्रभू तुझी महिमा असो, प्रभू तुला धन्यवाद. मग धन्यवाद द्यायला काय लाजायचं? धन्यवाद द्यायला तुम्ही इथं आल्यानंतर लाजताय तर मग जगामध्ये तुम्ही तर मला वाटतंय की त्या ठिकाणी हालेलुया प्रेज लॉर्ड म्हणणं एकदम दूर आहे. परंतु ज्या वेळेस जे काही चांगलं काम आपल्यामध्ये घडते तर त्यावेळेस आपण प्रभूची स्तुती केलीच पाहिजे, धन्यवाद दिलाच पाहिजे. जरीही तुम्ही घरामध्ये अन्न सामग्री एकत्र केली तरी बी घरात 2 मिनिटं शांत राहून म्हटलं पाहिजे धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. तुम्ही काय खरेदी करून घरामध्ये गेले तरी म्हटलं पाहिजे धन्यवाद प्रभू, तू मला हे वस्त्र दिले. धन्यवाद प्रभू, तू माझा अन्न सामग्री दिली, माझ्या घरामध्ये भरपूर साठा तू दिला. धन्यवाद प्रभू. 2 मिनिटं शांत बसून सुभक्ती देवाला अर्पण करा. ती भक्ती देवाला आवडते. असं नाही की खूप मोठ्या वेळी तुम्ही बसले पाहिजे, खूप आरडाओरडा केला पाहिजे, नाही. जे तुमचं सांसारिक जीवन आहे ते सांसारिक जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी ज्या प्रभूने तुम्हाला दिलेल्या आहेत ते आठवून प्रभूला तुम्ही धन्यवाद द्या. मी धन्यवाद देतो प्रभू, हा रुमाल तुम्हाला दिला, कारण की जर रुमाल नसता तर मी हाताने पुसत बसलो असतो. प्रभूने बनवला, प्रभू धन्यवाद, चांगल्या कामासाठी आहे. थँक्यू जीसस. काय आमेन बोलताय तुम्ही? बनवलाय मनुष्याने, परंतु गौरव आहे देवाचा, कारण की देवाने कापाशी उपजवली आणि त्या कापसापासून धागे निर्माण झाले आणि धाग्यापासून हे वस्त्र निर्माण झालेलं आहे. निर्माण करणारा प्रभू आहे. त्याला भक्ती द्यायची तर आठवून त्याला भक्ती द्या. हालेलुया. ही भक्ती ब्रदर साधारण भक्ती नाही आहे. आपला देव साधारण नाहीये, आपला देव भस्म करणारी आग आहे आणि त्याची आराधना आपण करत आहोत. तर अशी आराधना करा. बायबल मध्ये असं दिलेलं आहे. योहान 4:24 मध्ये वाचूया. आपण वाचले खूप वेळेस, परंतु त्यामध्ये खूप अर्थ दडलेले आहेत की जे प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे आपण उलगडा करूया. 4:24 मध्ये बघा काय लिहिलं आहे. योहान 4:24. जॉन चॅप्टर 4 वर्स 24 वाचूया. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरे पाण्याने केली पाहिजे. योहान शुभवर्तमान लिहित असताना योहानाचा उद्देश हाच आहे की येशूला परमेश्वर म्हणून त्याला दाखवायचं आहे. आणि म्हणून योहान पहिल्या अध्यायामध्ये सुरुवात करतो. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता. आहे का? प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव. ज्या वेळेस तुम्ही 4 शुभवर्तमान वाचता तर 4 शुभवर्तमान येशूला वेगवेगळ्या सीन मध्ये तुम्हाला दाखवत आहे. कोणी दाऊदाचा पुत्र म्हणत आहे, कोणी मनुष्याचा पुत्र म्हणत आहे, कोणी परमेश्वराचा पुत्र म्हणत आहे आणि योहान त्याला परमेश्वर म्हणून सादर करत आहे. 4 शुभवर्तमान आहेत म्हणजे येशू 4 नाहीये, येशू एकच आहे. परंतु
त्याचे कॅरेक्टर, त्याचं काम, त्याचे जे जे काम त्यांनी केलेलं आहे ते काम प्रत्येक शिष्याने, 4 शिष्याने वेगवेगळ्या रीत्या सादर केलेले आहे. परंतु येशू एकच आहे. तो मेमना बी आहे, तो परमेश्वराचा पुत्र बी आहे, तो स्वर्गातून उतरून आलेला देवाचा पुत्र बी आहे आणि तो खुद देव बी आहे. ज्यावेळेस तो मनुष्य बनून आला तर त्यावेळेस तो एक मनुष्य आहे, परंतु ज्यावेळेस तो मेलेल्यातून उठतोय तो परमेश्वर आहे. ब्रदर, बायबल हे एक चिन्हात्मक आहे, परंतु त्याचा उलगडा होण्यासाठी देवाचा आत्मा आपल्याकडे पाहिजे. योहान सांगत आहे की तो परमेश्वर आहे. पहिला अध्याय, पहिलं वचन, प्रारंभी शब्द होता, देव शब्द आहे का? पहिला अध्याय पहिल्या 2ऱ्या वचनात आहे की शब्दच देव होता. प्रारंभी शब्द होता हा. आणि शब्द देवासह होता हा. आणि शब्द देव होता. शब्द कोण आहे? शब्दच देव आहे. प्रारंभी पासून शब्दच देव आहे. आणि मग तो 4था अध्याय 24 वचनामध्ये म्हणतोय की परमेश्वर आत्मा आहे. एक ठिकाणी म्हणतोय परमेश्वर शब्द आहे आणि या ठिकाणी म्हणतोय परमेश्वर आत्मा आहे. काय परमेश्वर 2 झाले का? एकच परमेश्वर आहे, परंतु त्याचे काम तो प्रकट करतोय की तो शब्द बी आहे आणि तो आत्मा बी आहे. आत्मा यानी काय? आत्मा यानी त्याला सीमा नाही. शरीराला सीमा आहे. मी आज इथं आहे, मला सीमा आहे. मी एकाच वेळेस कुठेही असणार नाही, मी इथंच असणार आहे, परंतु आत्मा एकाच वेळेस सर्व ठिकाणी आहे. म्हणून योहान म्हणतोय की परमेश्वर आत्मा आहे यानी तो सर्वव्यापी प्रभू आहे. तू घरात बसलेला आहे, तू जॉब वरती आहे, तू कुठेही असू दे, की प्रभूची नजर तुझ्यावरती लागलेली आहे. योहानाला हे सांगायचं आहे की परमेश्वर आत्मा आहे आणि त्याची भक्ती करणाऱ्याने ही समजून भक्ती करावी की परमेश्वर सर्वव्यापी प्रभू आहे. त्याची नजर माझ्यावरती लागलेली आहे. मी कुठेही असो तिथून मी आराधना करतोय, कारण की माझा प्रभू आत्मा आहे. आणि म्हणून तो म्हणतो परमेश्वर आत्मा आहे आणि त्याची आराधना करणाऱ्यांनी कशी करावी? आत्मेने आणि खरेपणाने त्याची आराधना करावी. बघा, मनुष्याला दाखवण्यासाठी भक्ती करतो. बघा बायबल मध्ये लिहिले मत्ती शुभवर्तमान 6वा अध्याय 16 आणि 18. बघा 16 ते 18 मत्ती 6वा अध्याय. तुम्ही देवा उपास करिता तेव्हा ढोंग्यासारखे लहान मुख होऊ नका, कारण आपण उपास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपास करीतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. तू जर भक्ती करत आहे तर ती भक्ती मनुष्याला दाखवण्यासाठी करू नको. तुझी भक्ती देवाला आवडेल अशी तू भक्ती कर. आणि तू जर उपवास करत आहे तर लोकांना तू सांगत फिरू नको की आज मी उपाशी आहे, आज मी उपाशी आहे. का? कारण की गुप्तदर्शी पिता तुला बघत आहे की तू उपाशी आहे, तर तो गुप्त मध्ये बघणारा परमेश्वर गुप्त मध्ये तुला प्रतिफळ देईल. रचितांच्या कृत्यांमध्ये ज्यावेळेस मनुष्य आपली सर्व धन दौलत जे विकत होते ते आपले सर्व पैसे आणून प्रेषित लोकांच्या चरणामध्ये ठेवत होते. आणि हनन आणि सफीराने बघितले की काय लोकांची वाहवा होत आहे. पेत्रस आणि योहान याकूब सर्व 500 लोक मेंबर लोकांची काय वाहवा करत आहेत. ते सर्व आपली धनसंपत्तीची अतिरिक्त होती. जर ती 10 गुंठे जागा आहे त्याच्यामधली 5 गुंठे विकत होते, त्या पैसा आणून प्रेषितांच्या चरणी ते ठेवत होते. सर्व जे आणत होते त्यांची वाहवा चर्च मध्ये चालू होती. आणि ज्यावेळेस हनन आणि सफीराने विचार केला की अरे आपल्याकडे बी धन शेती आहे, आपण ती बी विकूया. आणि मग त्याने आप मनामध्ये विचार केला की आता हे जे 5 लाखात विकले आहे तर याच्यातले आपण 1 लाख मागे ठेवूया आणि 4 लाख घेऊन आपण आपल्या प्रेषितांच्या हातामध्ये देऊया, चरणी ठेवूया. आणि जसं हे हनन्या जातो ते पैसे घेऊन ज्यावेळी चर्च मध्ये जातो प्रेषितांच्या चरणी तो ठेवतो. पेत्रस त्याला म्हणतो काय जमीन तू इतक्यालाच विकली?
पेत्र त्याला म्हटलं, तू विकली काय त्यावेळेस ती तुझी नव्हती का? मग सैतानाने तुझ्या मनामध्ये हे का टाकलं की तू ती विकली, त्याच्यातले काही पैसे तू घरी ठेवले आणि काही पैसे घेऊन तू चर्च मध्ये आलाय. बघा, पेत्र चर्च मध्ये आहे, आत्मा सगळीकडे फिरतोय. काय सीन तुम्हाला दिसतोय? पेत्र नाही बघू शकत कोणाला. पेत्र मधला आत्मा बघतोय की अनन्या सफरिया जात आहे, ते कोणाबरोबर व्यवहार करतायत, ते पैसे आणतायत, काही पैसे कुठेतरी लॉकर मध्ये ठेवले जात आहे आणि काही पैसे घेऊन. हो ब्रदर, प्रभू इतकं बारीक बघतो. यस, तो बघतो की तुमचं जीवन भक्तिमय आहे का नाहीये, काय तुम्ही देवाला दाखवायसाठी करत आहात. आणि त्यांनी ज्यावेळेस पैसे आणले, चरणी ठेवले, बायबल मध्ये असं लिहिलं आहे, तिथं चर्च मध्ये तो मृत्यू पावला. आणि त्याच नेबर लोकांनी त्याला उचलले, कब्रस्तानामध्ये त्याला मुठमाटी देऊन येत आहे. तर मागून त्याची बायको मस्त नटून कटून येते, म्हणते आता माझे पती वावर झाले, असं मी बी जाणार, आता गुलाब गुच्छ मला बी दिला जाईल. जसं चर्च मध्ये प्रत्येकाचा स्वभाव असतो ना, कोणाकोणाला असं वाटतं की लवकर जाण्यात काय अर्थ आहे, उशिरा जाऊया आपण, म्हणजे सगळे भक्तीला आले बरं का तयार होऊन, सगळ्यांची नजर त्याच्यावरती जाईल का, आपण सगळ्यात आधी जायचं, आपण मागून जाऊ म्हणजे सगळे आपल्याला बघतील. हे प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव आहे. परंतु धन्य आहे तो व्यक्ती की तो प्रभू इथं विराजमान आहे, तर सर्व चर्चच्या आधी येऊन इथं बसून प्रभूची आराधना करतो, कारण की तो प्रभूला भेटायला येतो. आणि असं ज्यावेळेस ती आली मागून आणि आल्यानंतर तिलाही विचारलं, काय इतक्यालाच विकली? हा, इतक्यालाच विकली. बायबल मध्ये असं नाही, ती बी तिथंच मरण पावली. प्रेषितांचे कृत्य तुम्ही घरी गेल्यानंतर वाचा. ही घटना घडल्यानंतर परमेश्वराचं भय सर्व मंडळीमध्ये पसरून गेले. काय आमेन बोलते ब्रदर? भक्ती ही मनुष्याला दाखवण्यासाठी नाहीये, भक्ती ही देवाला दाखवण्यासाठी आहे. कारण की देव तुमचं वैयक्तिक घरामधलं जीवन बघत आहे. चर्च मध्ये तुम्ही भक्ती करताय, परंतु घरात तुमची भक्ती आहे का, ती मायने ठेवते. इथं आपण येऊन गाणे गातो, इथे आपण वचन वाचतो, परंतु घरामध्ये तुम्ही वैयक्तिक आराधना करताय का, ती मेन भक्ती आहे. इथं तर सर्वच करणार, विश्वासी बी करेल, विश्वासी बी करेल, कारण की हे वातावरणच असं असते. इथं आल्यानंतर आराधना होणार तर तो आराधना करणार, परंतु घरी तुम्ही आराधना करताय का, ती मायने ठेवते भक्ती, आणि त्याला म्हणतात सुभक्ती. आणि हे जीवन व्यतीत करत असताना दोन व्यक्ती ज्यावेळेस देवाची आराधना करत आहे, मनुष्याला दाखवण्यासाठी नाही तर प्रभूला दाखवण्यासाठी तुम्ही उपवासाने प्रार्थना करा, ही देवाला आवडते. बघा, बायबल मध्ये उदाहरण आहे लोट आणि अब्राम. अब्रामाला 5 जण होते आणि लोट अब्रामा मागे चालला. अब्रामाला प्रभूने सांगितले की तू आपले सर्व धन संपत्ती सोड, आपलं घरदार सोड 15व्या अध्यायामध्ये, आणि तू निघून जा. आणि ज्या वेळेस तो सर्व सोडतोय तर लोटही त्याच्या मागे 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 निघाला. अब्रामाला 5 जण होते, लोटाला 5 जण नव्हते. परंतु ज्या वेळेस एक वेळ आली, उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 13वा अध्याय आणि 10 वचन बघा, 12व्या अध्यायामध्ये त्याला 5 जण होते आणि 13व्या अध्यायामध्ये 10 आणि 11 वचन वाचा. उत्पत्ती 13वा अध्याय. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यादेनेचे सर्व खोरे पाहिले. तो तीत सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदम व गमोरा यांचा नाश केला. त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेचा. ज्या वेळेस अब्रामाचे गुराखी आणि लोटाचे गुराखी यांनी मेंढपाळ या दोघांमध्ये ज्यावेळेस भांडण सुरू झाले, अब्रामामध्ये आणि लोटामध्ये भांडण नव्हते, त्यांच्या गुराख्यांमध्ये भांडण सुरू झाले. गुराखी आणि मेंढपाळ, या मेंढपाळ मध्ये भांडण सुरू झाले. तर अब्राम त्याला म्हटलं की आपण भाऊ बंधू आहोत, आपल्यामध्ये वादविवाद होऊ नये, तर आपण एकमेकांपासून वेगळं होऊ. आता चॉईस दिली लोटाला, आणि ज्यावेळेस चॉईस लोटाला दिली तर बायबल मध्ये असे लोटाने ज्यावेळेस बघितले तर त्यांनी सर्व हिरवळ बघितली. आज बी चर्च बघा तुम्ही सर्व हिरवळ बघत आहे. आज प्रत्येक मेंबर हिरवळ बघत आहे. तिथं लोकसंख्या असली पाहिजे, त्या ठिकाणी मोठं चर्च असलं पाहिजे, आराधनेची क्वायर टीम असली पाहिजे, मोठा आवाज असला पाहिजे, सुंदर आराधना असली पाहिजे. ही सर्व हिरवळ लोकांना पाहिजे.
लोटाने ज्यावेळेस लांबून बघितले तर बघते काय हिरवळ दिसतं, काय फायर ग्रुप दिसतंय, आपण या चर्चचे मेंबर बनूया, आपण इकडे जाऊया, इथून देवाला आपण भक्ती करूया. ही निवडलेली जागा दिसते, ही देवाची निवडलेली जागा दिसते. म्हणून लोटाने अब्रामाला सोडून तो हिरवळीकडे तो गेला. आणि ज्यावेळेस तो हिरवळीकडे बघतोय की या ठिकाणी माझा आता सर्व मस्त बनेल, आता या ठिकाणी चांगली मेंबरशिप मला बनेल, इथे चांगली आराधना करता येईल, चांगला पास्टर दिसतोय. काय लिहिलंय त्या ठिकाणी, ज्या वेळेस तो लोट सदोम आणि गमोरामध्ये गेला तर तिथले लोक दुष्ट होते आणि प्रभूने सदोम आणि गमोराचा नाश केला. दोघही देवाची भक्ती करणार आहे, परंतु चॉईस बघा कशी आहे. अब्रामाने सुकाल बघितलं, तो म्हटला तू पूर्वेकडे जाणार तर मी दक्षिणेकडे जाणार, तू ज्या दिशेला जाशील त्याच्या विरुद्ध मी जाईल. तर हिरवळ सर्व लोटांनी निवडली, परंतु अब्रामाने सुखार जागा म्हटलं तिकडे काही नाही आहे, परंतु मी माझ्या प्रभू बरोबर विश्वास योग्यतेने चालला. कारण की अब्रामाचा विश्वास जो आहे तो डगमगणार नाहीये. तर अब्रामाचा विश्वास इब्री लोकासपत्र 11 अध्यायामध्ये या तुम्हाला दिसेल की अब्राम कसं चालत होता. इब्री लोकासपत्र 11 अध्याय इब्री 11 अध्याय 8 वचनापासून पुढे बघा. अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वचनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला. आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला. त्याच वचनाचे सहभागी वारिस इसहाक व याकूब यांच्या बरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. वयोमर्यादे पलीकडे असताही सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वासनीय मानले. त्यामुळे एकापासून आणि त्याही निर्जीव झालेल्यापासून संख्येने आकाशातल्या तारे इतकी व समुद्रावरील वाळू इतकी अगणित संतती निर्माण झाली. हे सर्वजण विश्वासात टिकून मेले. त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले. आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे पत्करले. असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करीत असल्याचे दाखवितात. ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यांना अब्रामाला ज्यावेळेस पाचारण झाले तर अब्राम उपरी राहिला. आणि त्याच्याविषयी असं दिलेलं आहे की तो राहुट्यांमध्ये त्यांनी वस्ती केली, झोपड्यांमध्ये तो राहिला. परंतु त्याचा विश्वास एक होता की आशय नगराची तो वाट बघत आहे की ज्याला पाय आहेत आणि त्याचा बनवणारा परमेश्वर आहे. म्हणजे तो ह्या जगाच्या दिसणाऱ्या वस्तूंवरती विश्वास ठेवून चालत नव्हता, तो चालत होता न दिसणाऱ्या गोष्टींवरती भरोसा ठेवून. म्हणून तो म्हणत होता की इथं मी आशीर्वादित नाही दिलं तरी चालेल, परंतु ते नगर मला पाहिजे. ह्या विश्वासाने अब्रामाने आपलं घर सोडलं होतं. फक्त त्याला सांगितलं होते आपलं घरदार सोड, परंतु प्रगटीकरण हे होते की देवाने मला पाचारण केलेलं आहे तर स्वर्ग लोक हे माझा आहे. त्या विश्वासावरती अब्राम पावले चलत होता. धन संपत्तीवर त्याचा विश्वास नव्हता, त्याचा विश्वास अशा नगरावरती होता की जे नगर देवाने बांधलेलं आहे. आणि म्हणून बायबल अशा लोकांविषयी सांगते की त्या लोकांविषयी देव लाजत नाही. 16 वचनामध्ये बघा काय लिहिलंय, पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घ्याव्यास देवाला त्यांची लाज वाटत नाही. कोणाविषयी? अब्राम, इसाक, याकोबाविषयी देवाला लाज वाटत नाही का? पुढे असं लिहिलंय बघा, कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे. काय केलंय? कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केलेलं आहे. आणि म्हणून जुन्या करारामध्ये वाचा, बायबल मध्ये प्रभू ज्यावेळेस स्वतःला सांगतो तर म्हणतो मी अब्राम, इसाक आणि याकोबाचा देव आहे.
इथं काय लिहिलं आहे, मी त्यांचा देव म्हणण्याविषयी मला लाज वाटत नाही, कारण की ते विश्वासाने चालले, विश्वासाने ते पळत राहिले, विश्वासाने त्यांची दौड त्यांनी पूर्ण केली, आणि म्हणून त्यांनी नाव घेतलं, मी अब्राहम, इसाक आणि याकोबाचा देव आहे. त्यांच्या नावापुढे त्यांनी स्वतःचं नाव ठेवले आणि म्हटले, मी अब्राहम, इसाक, याकोबाचा देव आहे, मला लाज वाटत नाही. भक्ती ही मनुष्याच्या, बघा, अशी भक्ती करा की ज्या ठिकाणी देवाला लाज नाही वाटली पाहिजे. आजची भक्ती अशी आहे की त्या भक्तीमध्ये फक्त प्रभूला स्तुती आराधना आहे, परंतु त्या भक्तीमध्ये प्रभू नाही आहे. परंतु भक्ती अशी पाहिजे की त्या भक्तीत प्रभू असला पाहिजे, कारण की ज्याची आपण आराधना करत आहोत तो देव भस्म करणारी आग आहे. म्हणून बायबलमध्ये असं लिहिलं आहे, योहानचे वर्तमान 15 अध्याय आणि 19 वचनामध्ये आपण वाचूया. योहान 15:19. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करीते. असं लिहिलंय की मी तुम्हाला जगातून निवडलंय, आणि ही निवड जी आहे ही प्रभूची निवड आहे की त्याने तुम्हाला आणि मला निवडलंय. बघा, एखादा कारागीर असतो आणि तो कारागीर ज्यावेळेस तो काम करतो तर निवड त्याची असते. बघा, एखादा गवंडी कारागीर असतो, इकडे बघा, आणि त्याच्या हातामध्ये वळंब असतो, तापी असते, आणि त्याला ती भिंत जर बांधायची असते तर त्याच्या हातामध्ये वीट असते. प्रत्येक वीट तो घेतो, एकावरती चढतो, परंतु ज्या वेळेस त्याला सांधी मोड करायची असते, म्हणजे सांधीवर सांध नाही आले पाहिजे, सांध मोड झाली पाहिजे, म्हणजे सांध मोड करण्यासाठी त्याला एकाच इटाचे 2 भाग करावे लागतो. वीटच आहे, परंतु त्याला कधी आधा तुकडा करावा लागतो, कधी पाऊण तुकडा करावा लागतो, कारण की ती सांध मोड, सांधीवर सांध आली भिंत टिकत नाही, म्हणून ते सांधीवर सांध म्हणजे मोड झाली पाहिजे. मग जिथून त्याला खालचा थर त्याचा अख्खा विटाचा असेल तर वरती त्याला पहिला जो भाग आहे त्या ठिकाणी अर्धी किंवा पाऊण इंच ठेवावं लागेल, तेव्हा ती सांध मोड होते. वीट एकच आहे, परंतु निवड ही त्या गवंड्याची आहे की कोणती वीट कुठे ठेवायची आहे ही कारागिराच्या हातामध्ये आहे. काय समजते तुम्हाला? चॉईस त्या गवंड्याची आहे की त्याला ती वीट तोडायची आहे, वीटच आहे, परंतु कोणता भाग कुठे ठेवायचा आहे हे कारागिराच्या हातामध्ये आहे. काय तुम्ही विश्वास करताय? जर ते असा एखादा जर गवंडी आहे की त्याला ती भिंत जर टिकवायची आहे तर तो त्याच विटीचे तुकडे करतोय, तर ब्रदर, आपला गवंडी आहे, आपला प्रभू आहे. त्याला कोणाला तोडायचंय, कोणाला ठेवायचंय, कोणाला बाहेर न्यायचंय हे प्रभूच्या हातामध्ये आहे. नाही, तो उत्तम कारागीर आहे. दुसरं बघा, एखादा व्यक्ती ज्यावेळेस तो सेंट्रिंग कारागीर असतो, आणि सेंट्रिंग कारागिराचं एक क्वालिटी आहे, त्याला प्रत्येक गज हे मापात तोडावं लागतं. प्रत्येक स्टीलच असते, परंतु त्याला मापामध्ये सर्व तोडावं लागतात, कारण की त्याला बीम त्या लेवलमध्ये त्या मापातच टाकावं लागतात, परत त्याला ती रिंग बी मारावं लागते. परंतु ज्या वेळेस एक ठिकाणी असा भाग येतो की तो भाग त्याला तोडून स्क्रॅप मध्ये टाकावा लागतो. स्टीलच असते ते बी, परंतु ते स्टील काही उपयोगात येत नाही, ते स्क्रॅप मध्ये टाकलं जाते. ते बी स्टील आहे, आणि जे घर कामाला वापरलं ते बी स्टील आहे, त्याचाच भाग आहे. परंतु काही भाग असा झाला की तो काहीच कामाचा नाही, तो स्क्रॅप मध्ये विकण्यासाठी तो बाहेर काढला जातो. ब्रदर, एक कारागीर इतकं बघा डिफरंट, त्याला जर ते वळंबामध्ये काम करायचं आहे तर अशीच कारागिरी त्याला करावी लागते. आपण जर त्याला म्हटलं अरे हे बी स्टील आहे ना, तर म्हणते हे काही कामाचं नाहीये, याला मी बाहेर काढलेलं आहे, हे रिजेक्ट केलेलं आहे, हे काही कामाचं नाही, हे वेस्टेज आहे. ऍक्च्युली तो त्याचाच भाग आहे, परंतु तो वेस्टेज आहे. बघा, तुम्ही ज्यावेळेस कपडे घ्यायला बाजारामध्ये जाता शॉपिंग करण्यासाठी, दुकानदाराकडे अनेक प्रकारचे कपडे आहेत. तुम्ही जा खरेदी करण्यासाठी, वेगवेगळे रंग, वेगवेगळे फॅशनेबल कपडे तुम्हाला दिसतील, परंतु चॉईस तुमची आहे की तुम्हाला कोणता कलर चॉईस करायचा आहे, तुम्हाला कसे कपडे घालायचे आहेत, काय तुम्ही चॉईस करता हे तुमच्या हातामध्ये आहे. बरोबर की नाही आहे? पण जे तुम्ही निवडता त्याचं मोल तुम्ही देता आणि ते तुम्ही आपल्या घरी आणता. दुकानदार तर विकायलाच बसलेला आहे. तुम्ही आज बघा की जे तुम्ही कपडे घ्यायला जाताय ते इथं फाटलेले आहेत, इकडं फाटलेले आहेत, म्हणजे काय ते फॅशन आहे. एकेकाळी
तो जो कापड आहे ते वापरून वापरून तो जिरायचा आणि इथं ते फाटायचं, गुडघ्यावर फाटायचं. परंतु आज ती फॅशन बनली आहे, फाडून आणतात विकत, तिकडेच फाटले जातात आणि त्याची मोल देऊन आज घरी आणतात. म्हणजे आज मनुष्याची जी चॉईस आहे ती कशी झालेली आहे बघा. परंतु निवड ही तुमची आणि माझी आहे की मला अंगामध्ये कोणता कपडा घालायचा आहे आणि मला कसं, चॉईस तुमची आहे. तशी चॉईस प्रभूची आहे की कोणता व्यक्ती प्रभूला पाहिजे प्रभू निवडून आणतो. म्हणून बायबल मध्ये लिहिलंय जगातून त्यांनी निवडून घेतलेला आहे. एखादा कारागीर असतो, त्याला डबल बांधकाम करायचे असते तर त्या बांधकामासाठी लागणारा दगड त्याला वापरायचा आहे. तुम्ही किती काही आणून दिलंय तर त्याच्यामधून तो कोणता घ्यायचा हे त्याच्या हातामध्ये आहे, कोणत्या दगडाला आकार द्यायचा आहे ते त्याच्या हातामध्ये आहे. एक वेळेस एका शिल्पकारने एक दगड घेतला मोठा आणि तो दगडाला छडीने मारू लागला. आणि जो मारत असताना लोकांना काहीच कळणार हा काय करतोय, परंतु तो म्हणतोय की माझ्या जे माइंड मध्ये आहे मला ते निर्माण करायचं आहे. तर त्याने मोजसची मूर्ती निर्माण केली आणि मग मनुष्याने त्याला विचारलंय की हुबेहूब मोजसला तू कसं बनवलंय. तो म्हटला जो मोजस नव्हता तो मी काढून टाकला, मग खाली मोजस राहील. समजते, मोजसची प्रतिमा मी माझ्या माइंड मध्ये ठेवली आणि जो मोजस नाही आहे त्या दगडातून मी त्याला काढले आणि मग उरला मोजस. मला काही मेहनत करायची गरज नाही, मोजस नव्हता ते मी काढलं आणि उरला तो मोजस राहिला. हालेलुया. जशी वधू आहे, जी वधू नाहीये ते वधूतून बाहेर काढलं जातं आणि उरती ती वधू. आमेन. म्हणजे भक्ती ही देवापासून उतरून आलेली आहे आणि देवाने मनुष्याला निवडलेलं आहे. म्हणून बायबल मध्ये लिहिलं आहे जगातून मी तुम्हाला निवडलेलं आहे. कशासाठी बघा त्या ठिकाणी लिहिलं योहान 15:16 मी तुम्हाला निवडलेले आहे. कुठून निवडलंय? तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले. मनुष्याची निवड आणि देवाची निवड यामध्ये फरक आहे. बघा, मनुष्याची निवड अशी आहे की आज त्याला सुंदर बनायचं आहे तर तो ब्युटी पार्लरला जातो. आज एखाद्या स्त्रीला सुंदर बनायचं तर त्याला ब्युटी पार्लर आवडते. परंतु माझा प्रभू ब्युटी पार्लर मध्ये कधीच जाणार नाही, कारण की तो पहिलाच ब्युटी आहे. आमेन. आणि जर देवाने तुम्हाला निवडलंय तर तुम्ही बी ब्युटी आहात. परंतु आज मनुष्य गल्ली गल्लीत तुम्ही जा तुम्हाला ब्युटी पार्लर दिसेल, परंतु माझा प्रभू ब्युटी पार्लरची पायरी चेकणार नाही, कारण की माझा प्रभू सुंदरतेचा रचयिता आहे. सुंदरता ही त्याच्यापासून आहे. त्याची क्वालिटी तुम्ही बघाल तर ब्रदर त्याच्या समान दुसरा कोणी नाही. तुमच्याकडे बघा तर तुमच्या सारखा कोणी नाही. परंतु मनुष्य आज देवाला दोष लावत आहे, मला असं का बनवलं, मला एक रिंग बी पाहिजे होती, मला गळ्यात बी पाहिजे होतं, माझ्या ॲब्रो पाहिजे होता. प्रभू असं हे केस मोठे कमन दिले, थोडे बारीक पाहिजे. म्हणजे आज मनुष्य देवाला दोष लावताय की प्रभू तुम्हाला असं का बनवलं. प्रभू माझे हात रंगलेले पाहिजे होते ना, तू बिगर रंगलेले बनवले. प्रभू मला काय म्हणायचं आहे की जर तुम्ही आपले हात रंगवताय तर प्रभूला हे सांगता प्रभू असं बनवायला पाहिजे होतं, तो काय बनवलं मला. पण ऍक्च्युली प्रभूने आपल्याला सर्वात सुंदर बनवलेला आहे. जगात तुमच्या समान कोणी नाही ब्रदर, बहिणींना तुमच्या समान जगामध्ये कोणी नाही. सुंदर ब्युटी देवाने आपल्याला बनवलेला आहे. परंतु आज या ब्युटीवरती मनुष्याने ठाप लावलाय. सुंदर दिसत नाही ब्युटी करू नये, तुझे ॲब्रो वाढले ॲब्रो करू नये, नील थोडे वाढव, थोडे चांगलं दिसत. आळशी असेल ती मग स्त्री जिची नील वाढलेले असतील. जी स्त्री भक्तिमय जीवन जगते तिचे नख कधीच वाढलेले दिसणार नाही, कारण की ती देवाचं भय समोर ठेवून जगणारी स्त्री असते. ती कधीही ब्युटी पार्लर मध्ये जाणार नाही, कारण की तिचं भय, देवाचं भय तिच्यामध्ये ठासून भरलेलं आहे. कारण की देवाचं वचन मोडणं हे माझ्याच्याने होणार नाही, हे वधूचा स्वभाव आहे. ब्रदर तुम्ही जा ब्युटी पार्लर मध्ये, बहिणीने तुम्ही जा ब्युटी पार्लर मध्ये आणि बघा तुम्ही ज्यावेळेस बाहेर निघता ओळखू येणार नाही असं तुम्हाला ते बनवून टाकतील. पैसे हजारोने घेतील, परंतु तुमचा पती तुम्हाला ओळखणार नाही, इतके ब्युटी तुम्हाला करून. अरे तू काय होते आणि तू काय झाले, अरे तू लग्नाच्या आधी अशी तिचं मंडपात अशी काय दिसते. अरे बा. आणि ज्या वेळेस तिचं पहिली आंघोळ तिची होती घरामध्ये, तिचं सगळं स्वभाव, तिचं दिसणं सगळं बाहेर येते. अरे फसलो रे बाबा मी. देवाला कोणीच फसवू शकत नाही. आपण आपल्या प्रियकराला फसवू शकतो, देवाला आपण फसवू शकत नाही. तो अल्फा आणि तो ओमेगा आहे, तो आदी आणि अंत आहे. देवापासून कोणीच लपलेलं नाही. परंतु मनुष्य आज
देवावरती दोष लावत आहे, प्रभू तुम्हाला असं का बनवलं? बायबल मध्ये असं लिहिलं आहे, मातीने कुंभाराला का म्हणावं की मला तू असं बनवलंय? त्या मातीने म्हणावं, मला जो आकार दिलेला आहे सुंदर मला बनवलेला आहे. हालेलुया. मला मटकं बनवलंय तर धन्यवाद प्रभू, माझ्या या मटक्यामध्ये पाणी भरते, मी थंड करतो आणि थंड पाणी मी लोकांना पाजतोय. काही क्वालिटी आहे माझ्यामध्ये. नाही तर म्हणलं नाही फ्रीज नाही, फ्रीज मधलं पाणी प्या, मटक्यातलं पाणी तुम्ही प्या. हो, तुम्हाला कधीच आजारी पडणार नाही जे मटक्यातलं पाणी पितील. तुच्छ लेखलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये क्वालिटी आहे. आम्ही बोलते फ्रीज, तुम्ही फ्रीज मध्ये आणून ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तुम्ही हप्ताभर घालताय परंतु त्याचा सगळा कश निघून गेलेला असतो, फक्त फ्रेश दिसतं तुम्हाला, हे का नाही आहे? परंतु जे नॅचरल आहे ते नॅचरली आहे. म्हणजे जे तुच्छ लेखलेलं आहे प्रभूने त्यालाच उचललेलं आहे. हालेलुया. ब्रदर, माती तुच्छ लेखलेली आहे, मातीमधूनच सगळं निघलेलं आहे. ब्रदर, तुम्ही म्हणताय काय काय ब्युटी आहे, काय भारी घर बांधलेलं आहे. ब्रदर, हे सगळं मातीतून निघलेलं आहे. सांगू तुम्हाला, हे सिमेंट कशापासून बनते? दगडापासून बनते. दगड झिजला जातो, दगडाला झिजतात, त्याची माती बनवली जाते, केमिकल त्याच्यामध्ये टाकलं जातं, मग त्याच्यामध्ये एकदम पक्वता येते आणि मग ते सिमेंट बनवून तुमच्या हातामध्ये येते. मग त्याला नाव दिलं जातं अल्ट्राटेक सिमेंट. प्रत्येक इंजिनियरांची निवड, परंतु ती खडकापासून आहे, ते दगडापासून आहे. दगड देवाने बनवलेला आहे आणि माझा प्रभू रॉक आहे, रॉक. हालेलुया. जर सिमेंट त्या दगडापासून बनलं जाते, बदल परिपक्व जे बनलं जातं ते माझ्या प्रभूच्या वचनापासून आहे. प्रत्येक मजबूती माझ्या प्रभूच्या वचनामध्ये आहे. दगड जितका मजबूत त्याच्यापेक्षा ते मजबूत माझ्या प्रभूचं वचन आहे. म्हणून बायबल सांगते तो खडक आहे, तो कोणसीला दगड आहे. ब्रदर, दगडाची उपमा तुम्ही कोणाला देऊ शकत नाही, तो रॉक आहे. म्हणून बायबल मध्ये लिहिलं आहे, माझा प्रभू राजमिस्त्रीने ज्याला धिक्कारलं तो माझा प्रभू जो दगड आहे, राजमिस्त्रीने धिक्कारलेला जो खडक तो माझा प्रभू आहे. हालेलुया. मला काय सांगायचं आहे की जिथं आराधना आहे, जिथं भक्ती चालू आहे, तर आज मनुष्य कोणाची भक्ती करतोय, कोणाची आराधना करतोय? तर बायबल मध्ये असं लिहिलंय बघा, पहिलं कोरिंथीकरास पत्र पहिला अध्याय आणि मला वाटतं 23 वचन बघा. पहिला कोरिंथ पहिला अध्याय 23-24 काय असेल बघा. पहिला कोरिंथ पहिला अध्याय 24 कदाचित 24 असू शकतो. पहिला कोरिंथ पहिला अध्याय 24. परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेलेनी अशाच दोघांचेही देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे, असा ख्रिस्त आम्ही गाजवतो. कारण देवाचा मूर्खपणा 24 मधनं असं लिहिलेलं आहे, हिंदी में पढ़े सर. 24 वचन बुलाए गए परंतु जो बुलाए हुए हैं, हाँ, क्या यहूदी क्या यूनानी, हाँ, उनके निकट मसीह परमेश्वर की सामर्थ और परमेश्वर का ज्ञान है. ख्रिस्त परमेश्वराचं सामर्थ्य आणि परमेश्वराचं ज्ञान आहे. म्हणजे देवाला कोणी कधी बघितले नव्हते, देव कसा आहे कोणाला माहित नव्हते, देव कसा दिसतो कोणाला माहित नाही, देव कसं काम करतो कोणाला माहित नाही. म्हणून देव हे जर कोणाला बघायचं असेल तर बायबल मध्ये लिहिलेलं आहे, ख्रिस्त हा देवाची प्रतिमा आहे. जोपर्यंत ख्रिस्ताला तुम्ही ओळखणार नाही, देवाला तुम्ही ओळखू शकणार नाही. म्हणून आजच्या मनुष्याने त्याच येशूला तिसऱ्या देवामध्ये वाटलंय, परंतु बायबल मध्ये लिहिलं आहे तोच आत्मिक देव तो शरीरामध्ये आलेला आहे. म्हणून तो परमेश्वराचं तत्वज्ञान आहे. बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, इब्री लोकास पत्र त्याच्या 3रा अध्याय 10 वचनामध्ये, इब्री 3:10 मध्ये कदाचित असू शकतो. त्यामुळे त्या पिढींवर संतापून मी म्हणालो, नाही सॉरी 14 वचन बघा. 2रा अध्याय 14 वचन. कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. शास्त्रात असे आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर इस्रायल लोकांना 14 वचन 2रा अध्याय 14 इब्री. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी तीही त्याच्यासारखा रक्तमासाचा झाला. यासाठी की मरणावर धनीपण करणारा काय लिहिलं आणि काय तुम्ही समजतात की तोही रक्त मासाचा बनला. का बनला? कारण की त्याचे मुले रक्त आणि मासाची होती.
परंतु बायबल सांगते परमेश्वर आत्मा आहे, आत्मेने देहाचं रूप घेतलं आणि मनुष्याने त्याला 3 तुकड्यात वाटले. हे मनुष्याचं शिकवण आहे. परंतु बायबल सांगते देव एक आहे, तो काल आज आणि युगायुग सारखा आहे. ख्रिस्त हा देवाचं सामर्थ्य आहे आणि देवाचं ज्ञान आहे. परंतु रोमकारस पत्रामध्ये लिहिलं आहे मनुष्याने देवाला ओळखले नाही आणि न ओळखता मग त्यांनी बघा 2-3 अध्यायामध्ये आहे, मग त्यांनी कशाची पूजा चालू केली बघा. रोमकारस पत्र 2 या 2 अध्यायामध्ये असं पहिला अध्याय 22 बघा. 22-23. आपण ज्ञानी आहोत आपण ज्ञानी आहोत असे म्हणत असता हा ते मूर्ख झाले हो आणि त्यांनी अविनाशी देवाचा महिमा सोडून हा त्याच्या बदली नाशवंत मनुष्याच्या हम्म. व पक्ष्याच्या हम्म. व चतुष्पाद प्राण्यांच्या हम्म. सरपटणाऱ्या आकाराच्या मूर्ती करून घेतल्या. आज मी मनुष्य देवाला ओळखत नाही, मनुष्य देव कोण आहे समजत त्याच्यामध्ये नाही, तर त्या मनुष्याने कशाची पूजा चालू केली? सापाची. नागपंचमी नागाला दूध पाजायचं, नागाची पूजा, नागदेव नागदेव नागाची पूजा चालू केली. मी कोणाच्या विश्वासाच्या विरुद्ध बोलत नाही, परंतु सत्य काय आहे ते मनुष्याने जाणून घ्यावं म्हणून मी सांगत आहे की देव साप नाही, देव झाड नाही, देव सूर्य बी नाही, देव चंद्र बी नाही, देव ग्रह बी नाही, देव तारे बी नाही. देव कोण आहे? देव सृष्टीकर्ता आहे. मनुष्याने झाडाची पूजा चालू केली. वटपौर्णिमेला झाड पूजले जाते, नागपंचमीला नागाची पूजा केली जाते आणि तोच नाग ज्यावेळेस घरावर निघतो तो म्हणतात पहिलं डोकं ठेचा. हे नाग साप ज्यावेळेस घरात निघतो पकडणारे बोलवतात, मग याला पकडा घेऊन नाही तर मारून टाकायला. मनुष्याचा विश्वास कसा आहे बघा. मनुष्याने काय केले? देवाला सोडले आणि आशाची सेवा चालू केली. बघा त्या ठिकाणी लिहिले 22 वचनामध्ये वाचूया. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले हा आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, हा. पक्षी, चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी हो. यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी आदला बदल केली. काय केली? आदला बदल केली. देवाचीच आदला बदल करून टाकली. म्हणजे जेव्हा दिसतो ना हा आमचा देव, याची आम्ही भक्ती करूया. परंतु भक्ती मनुष्य सर्वांची करत आहे. झाडाची भक्ती आहे, सापाची भक्ती आहे, कुत्र्याची भी भक्ती आहे. माहिती तुम्हाला? कुत्र्याची खंडोबा आहे, त्याची मी पूजा करते. म्हणजे मनुष्य कशा कशामध्ये देव शोधतोय आणि राहतोय तो कशा कशामध्ये. परंतु बायबल सांगते हे शहाणे म्हणता म्हणता मूर्ख बनले. एखादा इंजिनियर बघा ज्ञानाने खूप ज्ञानवान आहे, अशी बिल्डिंग तो खूप कमी जागामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर बसवून देईल. परंतु तोच मनुष्य बघा तुम्ही ज्या वेळेस तो पूजा करतो, तो दगडाची पूजा करतो, परंतु फाउंडेशन टाकतो तोच दगड घेतो फाउंडेशन मध्ये टाकतो. म्हणजे ज्ञानाने तो खूप ज्ञानवान आहे, परंतु परमेश्वराची समज त्याच्यामध्ये नाही. समजते मी काय बोलतोय? एक दगड आहे, त्याला आकार दिलाय आणि त्याची तो पूजा करतो आणि तोच दगड घेतो आणि तो बिल्डिंगच्या फाउंडेशन मध्ये टाकतो. त्याला दिसत नाही की तो बी दगड आहे ना हा बी दगड आहे. समजतंय काय मी म्हणतो? ज्ञानाने ज्ञानवान खूप आहेत, परंतु ते मूर्ख बनलेले आहेत. एखादा डॉक्टर घ्या तुम्ही, सायंटिस्ट घ्या, त्याच्या घरी तुम्ही जा, खूप तुम्हाला प्रतिमा दिसतील, तुम्हाला ते दगडाचे मूर्त्या तुम्हाला दिसतील, परंतु तो ज्या वेळेस त्याला हॉस्पिटल बांधायचे, त्याला घर बांधायचे, तोच दगड घेऊन तो पहिलं फाउंडेशन टाकतो. म्हणजे तुमच्या शरीराचा अभ्यास त्याला खूप आहे, परंतु देवाविषयीची समज त्याच्यामध्ये नाही. म्हणून बायबल मध्ये लिहिलं आहे ज्ञानी असतात ते मूर्ख बनले, देवाची समज त्याच्यामध्ये नाही. का देवाची समज नाही? म्हणून पाऊल त्याला म्हणत आहे की काय केलं त्यांनी. जे वचन आपण वाचलं पहिले तिकडे लक्ष द्यावं. बघा त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. मला वाटतंय पहिलं कोरिन्थी पत्र पहिला अध्याय 24 वचनामध्ये, पहिलं कोरिन्थी पहिला अध्याय 24. यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले, असे की त्यांच्या देहाची 1:24 नाही, पहिला कोरिन्थी 1:24 म्हणजे परंतु जो बुलाए गए वही है ना. 1:24 हाँ, पहिला परंतु. हां
परंतु जो बुलाए हुए हैं, हम्म, क्या यहूदी क्या यूनानी, हाँ। उनके निकट मसीह परमेश्वर की सामर्थ और परमेश्वर का ज्ञान है। जर ख्रिस्तच तुमच्याकडे नाहीये तर परमेश्वराचं ज्ञान तुमच्याकडे नाही. ज्याच्याकडे ख्रिस्त आहे त्याच्याकडे परमेश्वराचं ज्ञान आहे की परमेश्वर कोण आहे. आमेन बोलते. म्हणजे प्रथम मार्गच आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून योहान 14:6 मध्ये मार्ग सत्य आणि जीवन मी आहे. म्हणजे मार्गच प्रभू आहे आणि प्रभूच तुमच्याकडे नाही, परमेश्वराची समज तुमच्याकडे नाही, भक्तीचा मार्ग तुमच्याकडे नाही. म्हणून बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, सुभक्तीचं रहस्य खूप गंभीर आहे. पहिला तिमोथी 3:16 मध्ये असं मला वाटतंय, भक्तीचं रहस्य खूप गंभीर आहे. पहिला तिमोथी 3:16, पहिला तिमोथी 3:16. सुभक्तीचे गुज सुभक्तीचे गुज कसे आहे? निर्वात आहे, मोठे आहे. मोठे आहे. कसे मोठे आहे? सुभक्तीचे गुज वाचा ना. निर्विवाद मोठे आहे. हा देव देहात प्रकट झाला, हा आत्म्यात न्याय ठरला, हा. देवदूतांच्या दृष्टीने काय झाला? बोल काय झाला? देहात प्रगट झाला. हिंदी मध्ये काय लिहायचं? हिंदी में क्या लिखा? और इसमें संदेह नहीं कि भक्ति का भेद गंभीर है, गंभीर है. अर्थात वह जो शरीर में प्रकट हुआ, वह जो शरीर में प्रकट हुआ, आत्मा में धर्मी ठहरा, आत्मा में धर्मी ठहरा. स्वर्ग दूतों को दिखाई दिया हाँ. और अन्य जातियों में उसका प्रचार हुआ. काय समजलंय? भक्ती याचं रहस्य गुज आहे खूप मोठा आहे. काय मोठा आहे तर पौल सांगते तिमोथेला की देव देहात प्रकट झाला. हालेलुया. आज सर्व भक्ती करत आहेत परंतु देव देहामध्ये प्रकट झाला कुणीच विश्वास करत नाही. म्हणते नाही तो परमेश्वराचा पुत्र आहे, नाही तो दाऊदाचा पुत्र आहे, नाही तो देवाचा पुत्र बनला. नाही ब्रदर, देव देहामध्ये प्रकट झालाय आणि हे जे गुज ज्याला प्रकट झाले त्याला भक्ती समजली. हालेलुया. आमेन बोलताय का? भक्ती त्याला समजली की ज्याला समजलंय की देव देहामध्ये प्रकट झाला आणि मग आपण त्याची भक्ती करूया, त्याला समजून की देव देहामध्ये प्रकट झालेला आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल. गॉड ब्लेस यू. भक्तीच्या वेळेस तुम्ही करताय तर आत्म्याने करेपणाने करूया. हालेलुया. येऊया आपण उभं राहूया, प्रभूची स्तुती करूया. हालेलुया. हालेलुया. Thank you, Jesus. Hallelujah. 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 You find the rest. Thank you, Jesus. Hallelujah. 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 भक्ति होगा प्रसाद. पाखरू से भर दे मुझे, 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 पाखरू से भर दे मुझे. जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, ऐसा यीशु कर दे मुझे, पाखरू से भर 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 दे मुझे. तू ही मुनाजी मेरा, रोशन है चेहरा तेरा,
यीशु मसीह आपकी रूह से आज हमें भर दीजिए। आज हम खाली हाथ जाना नहीं चाहते, भरना चाहते हैं तेरी रूह से, तेरी आँख से भरना चाहते हैं। हे खुदावन, हे प्रभु यीशु मसीह हमें भर दे। हालेलुया, आपकी रूह से हमें भर दीजिएगा। हालेलुया, देता है तू जिंदगी, देता है तू मखलसी, देता है तू जिंदगी, देता है तू मखलसी। और सुनिएगा, और किसी के पास कुछ नहीं है, जो कुछ भी है बस मेरे प्रभु यीशु मसीह के पास है। देता है तू जिंदगी, देता है तू मखलसी, सब कुछ तेरे पास है, देता है तू हर खुशी, सब कुछ तेरे पास है, देता है तू हर खुशी। जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, ऐसा यीशु कर दे मुझे, आत्मा से भर 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 दे मुझे। और सुनिए, जहाँ कहीं भी आप जाए, आप खुद की नहीं, हम मसीह यीशु की महिमा करें। हालेलुया, हम खुद को ऊपर न बढ़ाएं, यीशु मसीह को सामने रख के दिखाए कि ये हमारा प्रभु है, बस उसकी आराधना करें। तेरे लिए ही जीऊं, तेरे लिए ही मरूं, तेरे लिए ही जीऊं, तेरे लिए ही मरूं। सुनिए, आज जीना है तो बस पौलुस की तरह जीना, मेरे लिए मसीह, मरना मेरे लिए लाभ है। हालेलुया, पर गीतकार ये कहता है, तेरे लिए जीऊं, तेरे लिए मरूं। हमारा जीना जॉब के लिए, हमारा जीना रिश्तेदारों के लिए, परंतु मसीह का जीना बस वचन के लिए। हालेलुया, जीना है तो बस मसीह के लिए, मरना है तो बस मसीह के लिए। तेरे लिए ही जीऊं, तेरे लिए ही मरूं, तू जिस राह पर चला, मैं उस राह पर चलूं। भाइये, तेरे लिए ही जीऊं, तेरे लिए ही मरूं, तू जिस राह पर चला, मैं उस राह पर चलूं। जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, ऐसा यीशु कर दे मुझे, आत्मा से भर 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 दे मुझे। जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊँ, ऐसा यीशु कर दे मुझे, आत्मा से भर दे मुझे, आत्मा से भर
दीजिए हे खुदावंद, हे प्रभु यीशु से आपके पाक रूह से हर एक दिलों को जान को छुए। हालेलुया, हर एक दिल जिस्म आजाद हो जाए। हालेलुया, और दीजिए प्रभु आपके रूह से। हालेलुया, ग्लोरी। धन्यवाद देतो प्रभू, तू महान आहे, स्वर्ग पृथ्वीचं निर्माण करता आहे, सूर्य तू बनवला आहे प्रभू, त्याची किरण आज आम्हाला प्रकाश देत आहे प्रभू। सूर्य इतका तेजोमय आहे, चंद्र इतका तेजोमय आहे, त्याचा बनवणारा कसा असणार आहे? मनुष्याची बुद्धी काम करू शकत नाही, त्याच्या पार आहे माझा प्रभू। हालेलुया, हे देवा सर्व काही तू बनवलेलं आहे, सूर्य, ग्रह, चंद्र, तारे, पृथ्वी, समुद्र, समुद्रातले प्राणी, हे प्रभू सर्व जलचर प्राणी, पृथ्वीवरचे सर्व काही तू निर्माण केले आहे। फुलं तू निर्माण केले आहे, फुलामध्ये तू आकार टाकला, फुलांना स्वाद तू दिला। अगम्य माझा प्रभू आहे, सुंदरता तुझ्यापासून आहे। हे बाप्पा तू सुगंध देणारा परमेश्वर आहे, परंतु आज मनुष्य तुला विसरला बाप्पा। प्रतिमेची तो पूजा करू लागला, झाडांची तो पूजा करू लागला, परंतु देव अनादि कालापासून आहे, सर्व समर्थ प्रभू आहे प्रभू। त्याची भक्ती आम्ही हाल फूल नारळ नाही बाप्पा, त्याची भक्ती आम्ही तुझ्या वचनाच्या द्वारे आम्ही करत आहोत, तुझी आराधना तुझ्या वचनाच्या द्वारे आम्ही सादर करत आहोत। तू म्हणतो फूल, हार, नारळ, तेल तर मी बनवलेलं आहे। हो, मला तर माझं वचन पाहिजे आहे, मला प्रिय आहे माझं वचन। आणि बाप्पा आज वचनाच्या द्वारे तुला आराधना देत आहोत, भक्ती तुला चढत आहोत। सर्वांना तो आशीर्वाद दे, दया कृपानुग्रह कर पवित्र सर्वांवर आशीर्वाद दे, दया कृपानुग्रह कर सर्वांना हप्ताभर सांभाळ प्रभू। तुझ्या येण्यात उशीर आहे तर कोणाशी येण्यास तू मदत कर, की आम्ही सर्वांनी एकत्र यावं। जर तू आधीच येत आहे प्रभू तर आम्हा सर्वांची तयारी करून घे, की आम्ही स्वर्गामध्ये दिसावं। कृपानु